वेळ आल्यानंतर नक्कीच योग्य वेळी त्याचंही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही युतीच्याच उमेदवाराचा मग तो कोणी असो माझा निधी कसा त्या ठिकाणी लॉक होईल याच्यासाठी सुद्धा त्यांनी काळजी. याचं वाईट वाटतं हरकत नाही. त्यांनी सातत्यानं आमचं खर्चीकरण आम्हाला डॅमेज करण्याचं नुकसान पोहोचवायचं काम असतं. वाईट वाटतं की आपलाच लोकप्रतिनिधी आपलाच कर्ता पुरुष आपल्याला संपवतोय आणि आपल्या विरोधकांना खतपाणी देतो. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. आम्ही बिगर चपलचा पक्षाचा प्रवेश केला, प्रचार केला, संघटना बांधल्या आणि दर 5 वर्षाला नवनवीन प्रयोग करून त्या ठिकाणी पुन्हा कुठेतरी बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची भूमिका त्यावेळच्या घेतली आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती आणण्यात. परंतु जे आले ते शिवसेनेचा वापर करून त्या ठिकाणी स्वतःचं फाउंडेशन तयार करून गेले. कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी एखाद्यानं त्या ठिकाणी आपल्या प्रती दगडफेक केला म्हणून त्याचं उत्तर आपण दगडानं द्यावं अशातला काही भाग नाही. पण म्हणता ती खरी आहे. मी जरी काय बोललो तर आता हे असं होतंय का तर होतंय, पण तो असं का होतं याचं उत्तर माझ्यापेक्षा अधिक केल्याने आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शिवसेनेने त्या ठिकाणी 5 आमदार दिलेल्याचा इतिहास आहे. मग वसंतदादा काळे साहेब असतील, त्यांना देखील एक चांगल्या पद्धतीनं पुरस्कृत होते. चांगली मतं मिळाली, 60-65 हजाराच्या आसपास मतं मिळाली. पुढे भारत नानांना सुद्धा 40-42 हजार मतं मिळाली. पुढे आत्ता जे विद्यमान आमदार समाधान अवघडे यांना सुद्धा 39 हजार मतं मिळाली. जर का काही बदल करायचे ठरवले तर काय अंदावधी करायचे, अशा अंदावधीमध्ये जर का त्या ठिकाणी ती जागा जर का आम्हाला सुटली तर नक्कीच मी या जागेवरती त्या ठिकाणी मी माझा एक अधिकार वाटतो आणि नक्कीच मला मुख्यमंत्री महोदय त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये न्याय देतील. आणि माननीय हिंदू हृदय सम्राटांचं एक स्वप्न होतं महाराष्ट्रातील तुळजापूर हे एक शक्तिपीठ आणि पंढरपूर हे भक्तिपीठ या दोन्ही ठिकाणी आपल्या शिवसेनेचा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांचं ते स्वप्न होतं. परंतु सगळेच काही पाची बोटं सारखे नसतात. स्थानिकचे काही अंतर्गत विषय आहेत जी आपण सांगता प्रशांत मालकांची नाराजी माझी आहे. जे प्रशांत मालक सोसले त्या पद्धतीनं मी सोसलोय, पण मी कधी सार्वत्रिकरित्या बोलत नाही. लक्ष्मी टाकळी हा आहे आणि ही लक्ष्मी टाकळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा आमदार कोण ठरवायची एवढी क्षमता असलेली ही लक्ष्मी टाकळी आहे आणि हे गाव आहे. आमची लोक तर जागे झालेले आहेत आणि आमच्या टाकळींनी ठरवलेलं आहे की यावेळेचा आमदार आपण ठरवायचा. कुणाच्याही पाठीमागं फरफट न करता आपले प्रश्न जो सोडवतो त्याच्या पाठीमागं खंबीरपणे एकमुखानं आम्ही जायचं असं ठरवलेलं आहे. सार्वत्रिक मेळाव्याचं सुद्धा श्री गणेश लक्ष्मी टाकळीचं झालं. 27व्या दिवशी विक्रमी मतानं त्या ठिकाणी सत्ता येण्याचा सुद्धा श्री गणेशा आणि सत्तेची सुरुवात सुद्धा मोदी लक्ष्मी टाकळी इथून झाली याचा मला अभिमान वाटतो. म्हणजे सत्ता युतीची असताना देखील स्थानिकचे आमदार आमचेच त्यांनी आम्हाला आजपर्यंत एकदाही विश्वासात घेतलं. लोकसभेला घेतलं नाही. लोकसभेला आम्हाला कसं बाजूला ठेवता येईल श्रेय वाजवणं आणि उमेदवारांना सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचू न देण्याची काळजी त्यांनी घेतली. आज आमच्या जिथे येतात सत्ता आपली भाजप सेनेची असताना आमच्या विरोधातले काही जिथं थोडाफार विरोध त्या विरोधकांना बरोबर घेऊन कार्यक्रम घेऊन त्यांना त्या ठिकाणी निधी देणे अशी भूमिका घेतली. आम्ही निधी मागितला तर आमच्या विरोधात त्यांनी निधी न देण्यासाठी हात वर केले. आम्ही त्यांना काही दोष देणार नाहीये, परंतु शेवटी आम्ही युतीचा धर्म पाळणारी लोक आहेत. त्यांनी कसं वागायचं त्यांनी ठरवायचं आहे. नमस्कार, सत्यकाम न्यूजमध्ये दर्शकांचं स्वागत आहे. आज आपण विशेषतः शिवसेनेचे नेते व पंढरपूर शहरातील तालुक्यातील एक प्रभावकारी नेतृत्व म्हणजेच आपले महेश नाना साठे आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण खास बातचीत करणार आहोत. राज्यातील घडामोडी आणि स्थानिक राजकीय घडामोडी यावर आपण या विषयावर बहुतांश चर्चा करणार आहोत. तर नमस्कार नाना. नमस्कार. तर सध्या काय नेमकी
राज्यातील परिस्थिती काय आहे आणि लोकसभा निवडणुकीनंतर आता वेळ लागली ते विधानसभा निवडणुकीचे, तर काय नेमकी परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः पंढरपूर तालुक्यामध्ये? पण एकाच प्रश्नात अनेक प्रश्न विचारले, राज्यातले विचारले, तालुक्यातले विचारले, राजकीय विश्लेषक विचारताय. आता राज्यातील परिस्थिती मला वाटतं माझ्यापेक्षा अधिक आपल्याला माहिती आहे. कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा या सरकारच्या मध्ये अतिशय लोकहिताचे निर्णय त्या ठिकाणी घेऊन हे सरकार पुढं जात आहे. आणि म्हणून आज राज्यातील परिस्थिती काय हे सांगायची गरज नाही. आज विरोधक हे त्या ठिकाणी विरोध करणार आहेत, पोटशूळ उठलेला आहे. कारण आजपर्यंतचा राजकीय ट्रेंडच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बदलून टाकलेला आहे. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, अनेक सत्तांतर घडून गेली, परंतु हे जे मागच्या 2.25 वर्षापूर्वी जे सत्तांतर झालं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राच्या प्रमुखपदी विराजमान झाले, तेव्हापासून जर आपण पाहिलं असेल एक मुख्यमंत्री पदाला एक वेगळं अनन्यसाधारण असं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालं. शेवटी करता कसा असतो आणि करता जर काही योग्य असेल तर त्या ठिकाणी कशी कामं होतात हे मूर्तिमंत उदाहरण ह्या 2-2.25 वर्षाच्या काळामध्ये घडलं आहे. आज डाऊन टू अर्थ आणि सर्वसामान्य जनतेमध्ये मिक्स होणारा नेता आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्याच्यावरती त्यांच्या प्रश्नांचं निरसन करून त्या ठिकाणी पुढे काम जनतेला अभिप्रेत असलेलं काम करणारे नेते त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते. आज आपण सहजासहजी आपण बघतो गावचा सरपंच सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला भेटायचं म्हणलं तर त्याचा वेगळा थाट असतो. परंतु आज महाराष्ट्राचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कोणीही भेटू शकतो, सर्वसामान्य सुद्धा. आणि सर्वसामान्य तर भेटू शकतो, परंतु असं काही बंधन नाही आहे की त्या ठिकाणी माझ्याच पदाधिकारीच्या माध्यमातून आलं पाहिजे. भेदभाव नाही. विरोधक सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतो, सर्वसामान्य जनता जाऊ शकते आणि कुणाच्याही शिफारशीशिवाय कुणाच्या किंवा मदतीची विना त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांशी भेटू शकतात. आणि म्हणून आज आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून एक सामान्य जनता त्या ठिकाणी डायरेक्ट मुख्यमंत्री महोदयांना भेटतात आणि मुख्यमंत्री महोदय त्यांचे प्रश्न ऐकून घेतात आणि त्यांच्या प्रश्नाचं तात्काळ त्या ठिकाणी मार्गी लावण्याची भूमिका घेतात. त्याला तू कुठला काय, कुठल्या जिल्ह्याचा, कुठल्या पदाधिकाऱ्याची शिफारस असा कुठलाही प्रश्न विचारला जात नाही. त्याच्यामुळं आपसूक महाराष्ट्रातल्या जनतेला हे मुख्यमंत्री आपले आहेत, आपल्या कुटुंबापैकी आहेत अशी भावना आणि अशी मानसिकता महाराष्ट्रातल्या सर्वच जनतेची झालेली आहे. शेवटी नेते आहेत, ज्यांची दुकानं बंद होणार आहेत, पडणार आहेत, त्यांना भीती वाटणं साहजिक आहे. त्याच्यामुळं ते पोट तिडकीनं असं आकांतानं त्या ठिकाणी शेवटची आरवाई करतायत की त्या ठिकाणी आपलं कसं हे वाचेल. परंतु शेवटी वेळ निघून गेलेली आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम करणं अभिप्रेत होतं त्यांनी त्या काळात काम केलं नाही. परंतु माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीनं कामाचा सपाटा लावला आहे तर मला वाटतं आज सर्वच नेते माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अनुकरण करताना दिसत आहेत. कधी जनतेला उपलब्ध न होणारे, जनतेला तुच्छ भावनेनं किंवा तुझ्या भावनेनं त्या ठिकाणी बघणारे, वागणूक देणारे, आज प्रत्येकजण त्या ठिकाणी असा वाटतो की त्या ठिकाणी मी तुमचा किती कैवारी आहे आणि लोकांच्या मध्ये जाण्याची आणि समरस होण्याची भूमिका आज सगळ्यांच्या मध्ये मला वाटतं गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते मला वाटतं त्या ठिकाणी सर्वच महाराष्ट्राच्या उच्च पदस्थ नेत्यांची त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये जाण्याची सहज असते. म्हणजे हा बदल आहे. शेवटी नेता हा लोकांचं प्रतिनिधित्व करतो. हा बदल का घडला तर नेते लोक त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी लोकांना का उपलब्ध व्हायला लागले तर ते माननीय शिंदे साहेब असे डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांनी असं इंजेक्शन दिलंय की सगळे चार्ज झालेले आहेत. त्याच्यामुळं एक चांगली गोष्ट आहे की त्या ठिकाणी थोडंसं आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना चार्जिंग पॉवर
एक म्हणलं तरी काही वावगं ठरणार म्हणून ह्या सर्व नेत्यांना चार्जिंग पॉवरच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आजपर्यंत दिसली. त्याच्यामुळं किंचितही राज्यातील परिस्थितीबद्दल चिंता असायचं कारण नाही. कारण का आज आमच्यापाशी बरेचसे लोक म्हणतात की मुख्यमंत्री असावे तर असे असावे आणि असे मुख्यमंत्री त्या ठिकाणी महाराष्ट्राला दीर्घकाळ चिरकाल राहिले पाहिजेत, तर महाराष्ट्राचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जडणघडण होणार. आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जर हे एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री राहिले तर आपल्या महाराष्ट्राचे सर्वच प्रश्न संपल्याशिवाय राहणार अशी जनतेतून भावना आहे. त्याच्यामुळे राज्यातील परिस्थितीबद्दल काही त्या ठिकाणी वाटायचं कारण नाही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे निर्विवाद आणि अधिकच्या मॅजॉरिटीनं आणि अधिकच्या संख्येनं त्या ठिकाणी जी सत्ता पुन्हा प्रस्थापित होणार त्याच्याबद्दल दुमत नाही. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वश्रुतच आहे, परंतु माढा आणि सोलापूर विशेषतः तुमच्याकडे जबाबदारी होती सोलापूर लोकसभेची, तर यामध्ये काहीसा निकाल वेगळा पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती कशी असेल आता सध्या, कारण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा जबाबदारी तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे निवडून आणण्यामध्ये लोकप्रतिनिधी महायुतीचे. नक्कीच सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय शिवसेना पक्षाचं जबाबदारी मी पाहतो आहे. नक्कीच सोलापूर लोकसभेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं, पण याची अनेक कारणं आहेत. कोणी स्वतःची पाठ बळवून घ्यायचं कारण नाही आहे. त्या ठिकाणी काही आमच्या नियोजनामधल्या चुका त्या आम्हाला वेळेत कळल्या आणलेल्या नाही किंवा आमचा समन्वय व्यवस्थित साधला गेला नाही आणि त्याच्यामुळे आणि फेक नेरेटिव्ह जो पसरविण्यात आला की संविधान बचाव, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा ओबीसी आरक्षण त्या ठिकाणी मधून त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण कमी होणार, अशा फेक नेरेटिव्हमुळं नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी फटका बसला आहे, नाही अशातला भाग नाही. परंतु हरकत नाही, शेवटी खोट्या एखाद्या ह्याच्यावरती जर का आपण एखादे इमले बांधत असू तर ते चिरकाल टिकत नसतात. त्या ठिकाणी त्याचे वयोमर्यादा अतिशय अल्प अवस्थेत असते आणि आपण पाहिलं आहे की यांनी ज्या फेक नेरेटिव्हवरती मतं मागितली तशा पद्धतीनं आज केंद्रामध्ये आमची महायुतीची सत्ता आलेली आहे आणि म्हणून आज संविधान त्या ठिकाणी बदललं गेलं का तर याचं उत्तर आहे नाही. त्या ठिकाणी कोणाच्या आरक्षणाला किंवा कोणाच्या अधिकाराला बाधा आली का तर याचं उत्तर आहे नाही. मग ज्या आधारावर जनतेला भ्रमित करण्यात आलं किंवा मुसलमान बांधवांना त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व धोक्यात आहे असं त्या ठिकाणी फेक नेरेटिव्ह बसला, तर मुसलमान बांधवांचं त्या ठिकाणी अस्तित्व धोक्यात आलं का तर याचं उत्तर आहे नाही. आणि म्हणून मग शेवटी तुम्ही ज्या गोष्टीवरती मतं मिळविली त्या गोष्टीच घडणार नव्हत्या अशा गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी भ्रमित करण्यासाठी त्या ठिकाणी पसरत झाले, म्हणून त्यामुळं तुमचा अल्प ह्याच्या ठिकाणी विजय झाला. परंतु आज जनतेला मुसलमान बांधवांना कळलेलं आहे, ओबीसी बांधवांना कळलेलं आहे, त्या ठिकाणी संविधानाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी ही वस्तुस्थिती कळलेली आहे. त्याच्यामुळं आपली फसवणूक आपल्याला फसवलं हे जनतेला त्या ठिकाणी समजलेलं आहे. त्याच्यामुळं जनता शेवटी जनतेच्या काठीमध्ये आवाज नसतो, त्या ठिकाणी परिणाम असतो. म्हणून याची एक रोष या जनतेच्या मनामध्ये ह्या लोकांनी आपल्याला फसवल्याचा रोष हा येणाऱ्या विधानसभेला आपल्याला दिसणार आहे. त्याच्यामुळे त्यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे खोटंच बोलून त्या ठिकाणी सत्तेपर्यंत आजपर्यंत आलेत आणि तोडा आणि झोडा ही इंग्रज नीतीच आजपर्यंत त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी आलेली आहेत. आणि म्हणून इंग्रज त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्या ठिकाणी 250 वर्षाचा काल उलटून गेला तरी पण इंग्रज नीती आणखीन सुद्धा तो DNA त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्याच्यामुळं भावाभावामध्ये भांडणं लावणे, जातीजातीमध्ये भांडणं लावणे आणि विकासाच्या मुद्द्याला बाजूला ठेवून त्या ठिकाणी जातीयतेच्या विषयावरती त्या ठिकाणी विष पेरून आपल्या सत्ता मिळविणे ही आजपर्यंतची ह्या आघाडीची भूमिका राहिलेली आहे. त्याच्यामुळे लोक आता सुज्ञ झालेले, तो वर्ग एक भावना असलेला, संवेदना असलेला किंवा त्या ठिकाणी
इमोशनल त्या ठिकाणी करून असला तो वर्ग आता त्या ठिकाणी कालबाह्य झालेला, परंतु आता सगळा वेल एज्युकेटेड आणि सुज्ञ तरुण त्या ठिकाणी आले. त्याच्यामुळं असल्या बोलतापाला आणि असल्या फसव्या राजकारणाला बळी पडणार नाही. शेवटी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी कशासाठी आपण पाठवत असतो लोकप्रतिनिधींना, तर आपल्या भागातील प्रश्न, आपल्या भागातील अडचणी, आपले विकासात्मक त्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा, आपल्या गरजा, रोड, लाईट, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या ठिकाणी उद्योगाची दालनं असतील, आरोग्याची दालनं असतील, रोजगार निर्मिती असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या सभागृहात पाठवायचं असतं आणि ते प्रश्न तिथं त्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी सोडत. परंतु त्या ठिकाणी ह्या प्रश्नाला बगलफाटा देऊन कुठेतरी जातीय धर्माचं राजकारण करायचं आणि त्याच्यामध्ये जे समाजामध्ये उभ्या फळ्या पाडायच्या आणि त्या ठिकाणी आपलं राजकारण, याच्यातून काय मग आपला मूळ उद्देश साध्य होतो का? विकासात्मक त्या ठिकाणी दृष्टिकोन जो मुख्य हेतू आहे तो साध्य होतो का? तर ह्या आपण काही केलंच नाही तर सांगायचं काय, आणि म्हणून सांगायला काय नाही म्हणून भ्रमित करायचं आणि मग समाजाला कुठल्या विषयावरती आपण भ्रमित करू शकतो, तर जातीपाती धर्माच्या विषयावर भ्रमित करू शकतो आणि त्यावेळेस समाज त्या ठिकाणी चांगलं वाईट समजण्याच्या स्थितीत नसतो. त्याच्यामुळं ह्या विषयाला त्या ठिकाणी पुढे घेऊन जायचं आणि मतं मिळवायची भूमिका बनवतात. आता समाज तसा जर राहिलेला नाही आहे, समाजाला जातीपातीचं काही घेणं देणं नाही आहे, धर्माचं वगैरे ह्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरीसुद्धा याच्यावरती आपल्याला पुढे जाता येणार नाही आहे आणि आपलेच सगळे आपण एकमेकाचे आहोत, बांधव आहोत आणि समाजामध्ये आपल्याला ज्या राहायचं त्या समाजात सर्वच आपल्याला एक साधारणतः समान आपल्याला जगा आणि जगू दे या कल्पनेतून आपल्याला राहायचं आहे. त्याच्यामुळं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही. म्हणून आज समाजाला कळलं, म्हणून ह्या आघाडीच्या ह्या असले विषारी राजकारणाला नक्कीच समाज येणाऱ्या काळामध्ये बघत नाही. विशेषतः लोकप्रतिनिधी सर्वांगीण महायुतीच्या दृष्टिकोनातून नेते मंडळी विविध विकास कामाच्या माध्यमातून कार्यक्रमामध्ये कोणाला विश्वासात घेत नाही असं चित्र दिसतंय. मग याकडे तुम्ही कसं पाहता? वस्तुस्थिती आपण म्हणता ती खरी आहे. मी जरी काय बोललो तर झाकून राहणार नाही. शेवटी काय आहे, परंतु कोण विश्वासात घेत नसतील हा त्यांचा लुकआउट आहे. परंतु असं नाही झालं पाहिजे असं माझं मत आहे. शेवटी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे नेहमी त्या ठिकाणी जनतेच्या विकासासाठी प्राधान्य देतात. आता नाही जरी म्हणलं तरी सध्याचे आमदार हे त्या ठिकाणी युतीचे आहेत, परंतु मी किती जरी बोललो तर कोंबडं अरवायचं काही राहणार नाही. आज जी वस्तुस्थिती दिसते आहे आणि आज जाहीर सभांच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी एक मतांतर दिसतं आहे, परंतु विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही त्या ठिकाणी अडथळा आलेला नाही. मग त्या ठिकाणी काही विकास आमदारांनी आमदाराच्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकास निधी आणला, परिचारक परिवारानं त्या ठिकाणी विकासात्मक आपापल्या पद्धतीनं निधी आणला. मी देखील शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास निधी आणला. शेवटी विकास निधी आणला म्हणजे काय आम्ही डायरेक्ट पैसे आणले का? तर नाही, तर ते कुठल्या तरी योजनेच्या अंतर्गत आम्ही त्या ठिकाणी त्या येडक्यानं आपल्या विकासासाठीच, आपल्या भागासाठीच आणला. परंतु एक अपेक्षा असते की आपला लोकप्रतिनिधी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्या लोकप्रतिनिधीनं कुटुंब प्रमुखानं सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असली पाहिजे, आईच्या भूमिकेत असलं पाहिजे. तसं झालं नाही, परंतु या गोष्टीचा परिणाम विकासावर कुठेही झालेला नाही. विकास निधी हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या आमच्या तिघा-चौघांच्या माध्यमातून आलेला आहे हे मला या निमित्तानं सांगायचं. परंतु काही कार्यक्रमात, विकास कामामध्ये जे कार्यक्रम दुजाभाव होतो का? कारण युतीतले जी कोण पदाधिकारी असतील त्यांना विचारात विरोधी पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन अशा प्रकारचं कुठं काही बैठकीला उपस्थित असतात काही पदाधिकारी दोन्ही मतदारसंघातले, म्हणजे दोन्ही तालुक्यातले. मनाचं काय की युतीतलं जे कोण कार्यक्रम विश्वासात घेतलं जात नाही त्यांना. आता हे असं होतंय का? तर होतंय, परंतु असं का होतं याचं उत्तर माझ्यापेक्षा अधिक ते देतील. अलग लक्षामध्ये का होतंय आणि कोणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी एखाद्यानं त्या ठिकाणी आपल्या प्रती दगडफेक केला म्हणून त्याचं उत्तर आपण दगडानं द्यावं अशातला काही भाग नाही. बरोबर. शेवटी एकनाथ महाराजांची परंपरा आहे, संतांची परंपरा आहे महाराष्ट्राला.
शेवटी एखाद्यानं अंगावर थुकलं म्हणून काय त्याच्या अंगावर थुकायचं नसतं, तर तो किती वेळ थुकतोय की त्याची परीक्षा घ्यायची असतील तेवढे वेळ आपण जाऊन आंघोळ करायची असते चंद्रभागेमध्ये. आणि मग कधी कधी थुंकणारेला असतो. शेवटी मग त्या पद्धतीनं आमचं वर्तन आहे. त्याच्यामुळं आम्हाला कोणी कसं आम्हाला वागणूक देत आहे दुजा भावाची, त्याच्याबद्दल आम्हाला काय वाटत नाही. कारण का आम्ही ज्यांच्या विचारावर चालतो त्यांचे विचार आम्हाला त्या ठिकाणी एक बाबा किती जरी मोठेपणा पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ज्या अंगी मोठेपणा आहे यातनं कठीण आहे. याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी आपसूक येत असतात, त्याच्यामुळे त्या सोसाव्या लागतात. आणि जो ह्या सगळ्या गोष्टी सोसतो तेव्हाच तो त्या ठिकाणी नावारूपाला येतो. आपण आज महान सगळे महापुरुष यांच्या जीवनाकडे जर बघितलं तर सर्व समाजाने ह्यांना त्या ठिकाणी टोचण्या बोचण्या मारलेल्या आहेत. त्या सोसून त्यातून ते त्यांना उत्तर न देता पुढं एक हे 4 लोक टोचण्या मारणं म्हणजे समाज नव्हे तर अखंड समाज. यांच्या नादी लागलो अखंड समाज जो अज्ञानात किंवा ह्यांनी अंधारात ठेवला आहे त्या समाजाला उजेडात आणायचं असेल तर आपल्याला ह्यांच्या नादी लागून वेळ घालवण्यापेक्षा त्या समाजाला उजेडात आणण्यासाठी आणि प्रकाशाकडे नेण्यासाठी आपल्याला पुढे गेलं पाहिजे. म्हणून माझा समाज त्या ठिकाणी अंधारात आणण्याची भूमिका समाजाच्या प्रती आपल्याला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही पुढे जातो, त्या विचारानं चालणारे आम्ही लोक आहे. आता त्याचं उत्तर तुम्ही विशेषतः पंढरपूर मंगळवेढा की सोलापूर जिल्ह्याने आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शिवसेनेने त्या ठिकाणी 5 आमदार दिलेल्याचा इतिहास आहे. आणि शिवसेनेला मांडणारा वर्ग हा सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. बार्शीमध्ये असेल, त्या ठिकाणी दक्षिण मध्ये असेल, उत्तरमध्ये असेल आणि त्या ठिकाणी मोहोळमध्ये देखील आणि करमाळा आणि पंढरपूर मंगळवेढा याने सांगोला यामध्ये हे जे आहे ते शिवसेनेचे बालेकिल्ले आहे. 2014 पर्यंत त्या ठिकाणी आमच्या वाट्याला 6 मतदारसंघ होते. 2014ला त्या ठिकाणी आमच्या त्यावेळच्या काही कर्त्या माणसांकडनं काही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी थोडासा नियोजनामध्ये म्हणून काही गोष्टी झाल्या आणि आज आमचे मतदारसंघ त्या ठिकाणी काही हक्काच्या जागा कमी झाल्या. परंतु आजही त्या ठिकाणी करमाळा असेल, माढा असेल, बार्शी असेल, मोहोळ असेल, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं आमच्या आहेत. आजपर्यंत पक्षानं त्या ठिकाणी नवनवीन प्रयोग त्यावेळेच्या तत्कालीन प्रमुखांनी केले. मग ते वसंतदादा काळेपासून असू द्यात, आमचे दत्ता भोसले असू देत, पुन्हा भारत नाना असू देत, पुन्हा जाऊन आमचे भगत सर असू देत आणि पुढे जाऊन प्रशांतजी परिचारकसुद्धा युतीमधून त्या ठिकाणी त्यावेळेस आमची जागा युतीला दिली आणि खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ यांच्या पक्षाला दिली. आणि त्यावेळेस प्रशांतजी परिचारक मालकसुद्धा त्या ठिकाणी आमच्या ह्या पक्षावरनं लढले गेले. आणि म्हणून आत्तापर्यंत नेहमीच आमचा प्रॉपर पक्षातला एखादा पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी दुर्दैवानं कमी भेटली आणि ते आमचं दुर्दैव आहे. परंतु नवनवीन प्रयोग करून सुद्धा आमच्या त्या तत्कालीन प्रमुखांनी जे काही केलं त्या प्रयोगाला त्यांना कधीच यश आलं नाही. हे दुर्दैव आहे, हे सत्य वास्तव आहे. परंतु जे जे आले ते शिवसेनेचा वापर करून त्या ठिकाणी स्वतःचं फाउंडेशन तयार करून गेले. मग वसंतदादा काळे साहेब असतील, त्यांना देखील एक चांगल्या पद्धतीनं पुरस्कृत होते, चांगली मतं मिळाली, 60-65 हजाराच्या आसपास मतं मिळाली. पुढे भारत नानांना सुद्धा 40-42 हजार मतं मिळाली. पुढे आत्ताचे विद्यमान आमदार समाधान आवतळे यांना सुद्धा 39 हजार मतं मिळाली. आणि मग भगत सर असतील आणि आमचे दत्ता भोसले असतील यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं मतं मिळाली. परंतु पुढे जाऊन या लोकांनी तेवढंच तात्पुरता पक्षाचा वापर केला आणि 1-2 महिन्यामध्ये पुन्हा निवडणूक असली पक्ष सोडून दिला. आणि मग अशामध्ये आत बाहेर होण्यानं पक्ष सातत्यानं आम्ही 5-5 वर्ष मतदारसंघ बांधायचा, कार्यकर्ते बांधायचे, संघटना बांधायची आणि दर 5 वर्षाला अशी संघटना कुठेतरी त्या ठिकाणी कार्यकर्त्याचं कष्ट विकलं जायचं. स्पष्ट बोलेल मी थोडासा या बाबतीमध्ये. आणि आम्हाला खूप वाईट वाटायचं, कधी कधी आम्ही रडलेलो पण आहे. काय होतं आमच्यावरती अडलं. आम्ही बिगर चपलाचा पक्षाचा प्रवेश केला, प्रचार केला, संघटना बांधल्या.
आणि दर 5 वर्षाला नवनवीन प्रयोग करून त्या ठिकाणी पुन्हा कुठेतरी बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची भूमिका त्यावेळेच्या प्रमुखानं घेतली आणि पक्षाच्या कार्यकर्त्यावरती अन्याय झाला. आणि अशात हा कार्यकर्ता त्या ठिकाणी मागं राहिला आणि मग जाताना ह्या लोकांनी संघटनाही डॅमेज केली आणि पक्षालाही त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडलं. म्हणून नेहमी आम्हाला वाईट वाटतं, परंतु आत्ता नक्कीच ज्यावेळेस युतीचे आता आमचे पक्षाचे प्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि यांच्या कार्यक्षमतेवरती आणि त्यांच्या निर्णय क्षमतेवरती आम्हाला प्रचंड मोठा विश्वास आहे. आम्हाला स्वतःपेक्षाही अधिकचा विश्वास आहे. परंतु आजच्या सिच्युएशन काय बिघडलेल्या असतात आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम महायुतीमध्ये जो ठरलेला असतो त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं एक वाटाघाटी होत असतात त्या वाटाघाटीमध्ये जर का त्या ठिकाणी आजची परिस्थिती पंढरपूर मंगळवेढ्यापुरती जर बघायला गेलं तर एक धूसर दिसते. परंतु याच्यामध्ये जर का सर्व वरिष्ठ नेत्यांनी जर काही बदल करायचे ठरवले आणि जागा एकमेकाला काही बदलून घ्यायच्या ठरवल्या आणि इथे आमचं अधिकचं बाबा लोकमत आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये असेल तर नक्कीच इथे शिवसेनेला चांगलं लोकमत आहे आणि शिवसेनेच्या प्रती चांगलं विश्वास आहे जनतेला. आणि अशा जर का एक वातावरणामध्ये परिस्थितीमध्ये जर का काही बदल करायचे ठरवले आणि काय अदलाबदली करायची अशा अदलाबदलीमध्ये जर का त्या ठिकाणी ही जागा जर का आम्हाला सुटली तर नक्कीच मी या जागेवरती त्या ठिकाणी मी माझा एक अधिकार वाटतो आणि नक्कीच मला मुख्यमंत्री महोदय त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये न्याय देतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर जे आज आपल्यासमोर बोलतोय तेच माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी बोललेलो आहे किंवा त्या ठिकाणी इथे आपल्या पक्षाचं चांगलं वलय आहे आणि आपल्याला पक्षाला मांडणारा कार्यकर्ता शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहे. आणि माननीय हिंदू हृदय सम्राटांचं एक स्वप्न होतं महाराष्ट्रातील तुळजापूर हे एक शक्तिपीठ आणि पंढरपूर हे भक्तिपीठ या दोन्ही ठिकाणी आपल्या शिवसेनेचा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असला पाहिजे. त्यांचं ते स्वप्न होतं. ते स्वप्नच नक्की पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या इथल्या शिवसैनिकांवर आत्तापर्यंत सातत्यानं जो अन्याय झाला त्याला न्याय देण्यासाठी आज हा मतदारसंघ आपल्याला सुटणं गरजेचं वाटतं आणि तरच आपल्या इथल्या शिवसैनिकांना न्याय मिळू शकतो अशी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. आता पाहूया माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी काय निर्णय घेतील तो आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि वरिष्ठ नेतेचे शेवटी आम्ही पक्षाचा प्रोटोकॉल पाळणारे आणि त्या ठिकाणी पक्षाच्या विचाराला मांडणारे कार्यकर्त्यात व्यक्तिगत स्वार्थ एखाद्या वेळेस आम्ही थोडा बाजूला सारून पक्षहित आमच्यासाठी आणि अधिकचं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी लाख मेले तर चालते पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भूमिकेत त्या ठिकाणी आम्ही असणारे कार्यकर्ते हे संस्कारात वाढलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळं शेवटी वस्तुस्थिती मांडणं आपली भूमिका मांडणं आणि वस्तुस्थिती सांगणं हे आपलं काम आहे. निर्णय घेताना शेवटी युतीत म्हणल्यानंतरनं थोडं मागं पुढं सरकावं लागतं. कधी कधी निर्णय पटत नसतात परंतु शेवटी पुढं जायचं असेल आणि एक कुटुंब आपल्याला त्या ठिकाणी जर का विभक्तपणा नाही तर त्या ठिकाणी आपण सुद्धा ठरवल्याने मागं पुढं आणि शेवटी जर सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तर चांगलंच आहे. आता युतीतीलच काही पदाधिकारी सुद्धा उघड बोलत आहेत कारण की सध्याचे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून तिथली जनता सुद्धा नाराज आहे आणि आगामी काळामध्ये आम्ही वेगळा विचार करू असे काही म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायला गेलं तर प्रशांत परिचारक यांनी काही त्यांच्या बैठकांमधून त्यांनी उघड अशी भूमिका घेतलेली आहे. त्याबद्दल युतीमध्ये वेगळा होऊ शकतो महायुतीमध्ये. एक आहे युतीमध्ये आम्ही कालही शिवसैनिक होतो कालही आजही आहे आणि उद्याही असणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाही. आमची नाराजी युतीवर अजिबात नाही. आमचा विश्वास ह्या सर्व माहितीतल्या सर्व पक्षावर आणि नेत्यावरती आहे. परंतु सगळेच काही पाचीबोटं सारखे नसतात. स्थानिकचे काही अंतर्गत विषय आहेत जी आपण सांगता प्रशांत मालकांची नाराजी माझी आहे. जे प्रशांत मालक सोसलेत त्या पद्धतीनं मी सोसलो आहे पण मी कधी सार्वत्रिकरित्या बोलत नाही. आज महाराष्ट्रातील युतीचा पहिला श्री गणेशा ह्या 33,000 लोकसंख्या असलेला जो पंढरपूरचाच एक भाग आहे. पंढरपूरची एक भाग त्यातला चतकोर भाग हा टाकळी लक्ष्मी टाकळी हा आहे
आणि ही लक्ष्मी टाकळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा आमदार कोण ठरवायची एवढी क्षमता असलेली ही लक्ष्मी टाकळी आहे. आणि हे गाव आहे. हे नावानं गावखेड असलं तरी गावखेड नाही, हे नियम शहर आहे. त्याच्यामुळं आमची लोक तर जागी झालेली आहेत आणि आमच्या टाकळींनी ठरवलेलं आहे की यावेळेचा आमदार आपण ठरवायचा. कुणाच्याही पाठीमागं फरफट न करता आपले प्रश्न जो सोडवतो त्याच्या पाठीमागं खंबीरपणे एकमुखानं आम्ही जायचं असं ठरवलेलं आहे. आणि पहिला श्री गणेशा हे सत्तांतर घडलं माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून. त्यावेळेस पहिली सत्ता आणि पहिला युतीचा मुख्यमंत्री महोदयांचा 10व्या दिवशी मेळावा हा 15,000 लोकांचा लक्ष्मी टाकळीमध्ये झालेला. त्यावेळेस अनेक लोक बोलत होते, मलाही म्हणायचे की नाना काय आमची गरज लागणार आहे का, कारण का साहेब आले, साहेबाचा सत्कार झाला पाहिजे. शिवसैनिक समर्थ आहे, नक्कीच आमच्या नेत्याचं स्वागत आम्ही करायला समर्थ आहे. इव्हन वारकरी हक्का संप्रदाय त्या ठिकाणी समर्थ होता. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मुख्यमंत्री आले, परिस्थिती लोक म्हणायची गरम आहे, मेळावा घेऊ नका. काय पोलीस एक्झिट पोल सुद्धा होते की मेळावा घेतला तर असं होईल तसं होईल. परंतु साहेब आले, पण वारकऱ्यांचा रोष आहे म्हणजे तो वारकऱ्यांच्या मध्ये सुद्धा उघडपणे 3-3 लाख लोकांच्या मध्ये सुद्धा साहेब गेले आणि वारकऱ्यांचं प्रेम सुद्धा आपण पाहिलं. जे निगेटिव्हिटी पसरवली होती ती आणि आज आपण सगळंच पाहतोय की तसं कुठलं चित्र नव्हतं आणि मेळावा देखील यशस्वी झाला. म्हणून सार्वत्रिक मेळाव्याचं सुद्धा श्री गणेश लक्ष्मी टाकळीतून झालं. 27व्या दिवशी विक्रमी मतानं त्या ठिकाणी सत्ता येण्याचा सुद्धा श्री गणेशा आणि सत्तेची सुरुवात सुद्धा म्हणजे लक्ष्मी टाकळी इथून झाली. याचा मला अभिमान वाटतो. म्हणजे महाराष्ट्रातला पहिला मेळावा आणि महाराष्ट्रातील त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुकीतला विजय सुद्धा लक्ष्मी टाकळीचा, याच्याबद्दल मला त्या ठिकाणी अभिमान वाटतो. माझ्या जनतेबद्दल याच्यामुळं या गोष्टीवरून मला माझ्या जनतेला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच वाटतात. आणि विशेष महाराष्ट्राचा कधीच विक्रम घडला नाही. महाराष्ट्रातील माझ्या घरातील 8 लोकांचं कुटुंब, त्यापैकी 5 लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळेस त्यांनी निवडून दिले ग्रामपंचायत. त्यामुळे आता हा विश्वास तुम्ही कायम टिकून राहणार आगामी निवडणुकांनी. मला सांगायचं काय की या इथे पहिली सत्ता युतीची असताना देखील स्थानिकचे आमदार आमचेच, त्यांनी आम्हाला आजपर्यंत एकदाही विश्वासात घेतलं नाही. लोकसभेला घेतलं नाही. लोकसभेला आम्हाला कसं बाजूला ठेवता येईल श्रेय वाजवणं आणि उमेदवारांना सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचू न देण्याची काळजी त्यांनी घेतली. आणि म्हणून त्या ठिकाणी आजपर्यंत आम्हाला विश्वासात नाही घेता एकही कार्यक्रम घेतला. इथे येऊन आमच्या विरोधकाला आजपर्यंत त्यांनी बळ देण्याची भूमिका घेतलेली आहे. याचं वाईट वाटतं. आज आमच्या तिथे येतात, सत्ता आपली भाजप सेनेची असताना आमच्या विरोधातले काही जिथं थोडाफार विरोध, त्या विरोधकांना बरोबर घेऊन कार्यक्रम घेऊन त्यांना त्या ठिकाणी निधी देणे अशी भूमिका घेतली. आम्ही निधी मागितला तर आमच्या विरोधात त्यांनी निधी न देण्यासाठी हात वर केले गेले. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य झाल्यानंतर थोड्या बहुत प्रमाणात त्या ठिकाणी मी न्याय देण्याची भूमिका आमच्या भागासाठी घेतली असता माझा निधी कसा त्या ठिकाणी लॉक होईल याच्यासाठी सुद्धा त्यांनी काळजी घेतली, प्रयत्न केले. याचं वाईट वाटतं, हरकत नाही, आम्ही त्यांना काही दोष देणार नाहीये. परंतु शेवटी आम्ही युतीचा धर्म पाळणारी लोक आहेत. त्यांनी कसं वागायचं त्यांनी ठरवायचं आहे. त्यांनी सातत्यानं आमचं खच्चीकरण आणि आम्हाला डॅमेज करण्याचं, नुकसान पोहोचवण्याचं काम आजपर्यंत केलं. वाईट वाटतं की अरे आपलाच लोकप्रतिनिधी, आपलाच कर्ता पुरुष आपल्याला संपवतोय आणि आपल्या विरोधकांना खतपाणी दिलं. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. परंतु तुम्ही निवडून आणलेला जाणार नाही. वेळ आल्यानंतर नक्कीच योग्य वेळी त्याचंही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु सगळ्यांनीच जर पुढे जायचं असेल तर सगळ्यांनीच त्या ठिकाणी कसं वागायचं हे ठरवलं पाहिजे. याचा फटका आगामी निवडणुकीत त्यांना बसू शकतो? अजिबात बसणार नाही. हा आमचा अंतर्गत विषय आहे. कोणाच्या घरात वाद नसतो, प्रत्येकाच्या घरात असतो. म्हणून याचा अर्थ काळीमोड संसार करणार. शेवटी आम्ही युतीचा धर्म पाळणारे लोक आहे. फक्त एक आहे
की येणाऱ्या काळामध्ये आम्ही युतीच्याच उमेदवाराजवळ तो कोणी असो उमेदवार असेल तो विक्रमी मताने येणार, कारण का आम्ही तेवढी विकासात्मक कामं सगळ्यांनी मिळून केलेली आहेत. हीच कामं एकत्र झाली असती तर अधिक शोभा आली असती. परंतु याचा अर्थ आम्ही मूळ उद्देशापासून बाजूला झालोय का? तर बिलकुल नाही झालो. आमचं धोरण सगळ्याच लोकहिताचा आणि जनतेचा विकास झाला पाहिजे. त्याच्यामुळे आमचा अंतर्गत आमच्या व्यक्तिगत ह्याच्यातला भाग हा बागवू नये, ह्या गोष्टीला फार महत्त्व द्यायचं नसतं. परंतु असं नाही झालं पाहिजे ही आमची भूमिका.